राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण पहिल्या नंबरच्या श्लोकाला सुरुवात केलेली आहे। इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामेन सूयवे ज्ञानं विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात। म्हणजे ज्याच्या ठिकाणी असूया नाही असा तुला मी गुह्यतम असलेलं ज्ञान जे आहे, रहस्यमय असलेलं ज्ञान जे आहे ते प्रपंचासहित म्हणजे विज्ञानासहित सांगणार आहे, ब्रह्मानुभवासहित सांगणार आहे, जे जाणल्यामुळं तू या अशुभ असलेल्या संसारापासून किंवा संसाराच्या बंधनापासून मुक्त होशील, जन्म मरणाच्या फेऱ्यातून तू सुटशील हे जाणल्यामुळं। अशुभ असलेला फेरा जन्माचा आहे, जन्म अशुभ आहे, चिंतन आपण केलेलं आहे, संसार अशुभ आहे आणि जन्म या शब्दाचाच अर्थ आहे जन्मरूप, जन्मभावरूप, मृत्यूभावरूप संसार। हे दोन्हीचा अर्थही एकच आहे। संसार म्हणजे जन्म मृत्यू आणि जन्म मृत्यू म्हणजे संसार आहे। या दोन्हीतून सुटका करण्याचं काम हे ज्ञान करणार आहे। मी करतो असं म्हटले नाहीत भगवंत, बरं काय, ते ज्ञान करते म्हणतात। भगवंत करतो असं म्हटलेलं नाहीत। मी तुला मुक्त करतो, मी तुला शिकवतो असे बोलले नाहीत, बरं काय। मी तुला अज्ञान तुझं घालवण्यासाठी प्रयत्न करतो, ज्ञान द्यायचं नाही, अज्ञान घालवायचं आहे। हा मुद्दा जर आपणही लक्षात ठेवला तर आपल्याकडे ज्ञान नाही असं नाही, आपल्याकडे ज्ञानाचा खजिना आहे, पण ज्ञान अज्ञानाखाली जे झाकलेलं आहे, जे विज्ञानामुळं ते अज्ञान म्हणजे विज्ञानामुळं ते ज्ञान झाकलेलं आहे, म्हणजे अज्ञानाच्या आवरणाखाली आहे। अज्ञान हेच आवरण आहे आणि त्या आवरणाखाली झाकलेलं ज्ञान जे आहे ते तुला मी उघड करून सांगणार आहे। मी त्याच्यावरला पडदा फक्त दूर करणार आहे, अन्य काही नाही। त्याच्यावर विज्ञानाचा पडदा असेल, कदाचित मोहाचा पडदा असेल, कदाचित ह्या षडरिपूंचा पडदा असेल, तो मी दूर करणार आहे, एवढंच माऊली बोलतात। आणि माऊलीने त्याच्यावरती भाष्य करताना तुला मी हे का सांगायला लागलोय असं म्हणशील तर तू कसा आहेस, जाणणार आहेस, तू बुद्धिमान आहेस, तू अश्रद्धावान आहेस, श्रद्धेचं मूर्तिमंत रूप आहेस आणि मी जे बोलतो त्याची अवज्ञा तू करत नाहीस। त्यामुळं यातलं जरी मुख्य जे गूढपण आहे ते जरी मोडलं, यातलं रहस्य नाहीस झालं तरी चालेल, पण जे बोलायचं नाही ते सुद्धा मी बोलणार आहे, कारण आमच्या जीवाचं तुझ्या जीवामध्ये आम्ही ते ठसवणार ज्ञान आहे। ते ज्ञान तुझ्यातलं जे आहे ते जाग करणार आहे। वास्तविक सद्गुरू संत जागेच करतात, अन्य काय करत नाहीत, बरं काय। म्हणजे झोप घालवण्याचं काम करण्यापेक्षा जाग करण्याचं काम करतात। झोप ही त्यातूनच आहे, म्हणजे अज्ञान घालवण्याचं काम करतात। जाग करतात या शब्दाचा अर्थ अज्ञान घालवण्याचं काम करतात। आता एकदा जागा झाला म्हणजे ज्ञानरूप होतो, ज्ञानरूप झाला की त्याला या अशा अशुभ संसारापासून त्याची आपोआप सुटका होते। म्हणून बंधनापासून उकलल्या गाठी असं तुकोबा म्हणतात। या बंधनापासूनच्या गाठी उकलायला लागतात, यासाठी संत श्रीगुरु यांचीच व्यवस्था भगवंताने केलेली आहे, शास्त्राने केलेली आहे। शास्त्र थोडंसं मदत करतं आणि शेवटची मदत जी आहे, फिनिशिंग टच देण्याचं काम जे आहे ते संत आणि सद्गुरू करत असतात। ओबडधोबड साच्या निर्माण करण्याचं काम शास्त्र करतं आणि त्याच्यावरचा शेवटचा हात फिरवण्याचं काम जे आहे ते तू आहेस एवढंच सांगतात आणि सोडून देतात। बाकी त्यांना काही सांगावं लागत नाही। तू जे बघितलंस ना ते जे आहे ना तेच तूच आहेस। जे सुख म्हणतोस ना ते सुख तू आहेस, ज्ञान ज्याला म्हणतोस ते ज्ञान तू आहेस, असंच फक्त ते सांगत असतात। बाकी तुला ज्ञानासाठी कुठेतरी वन फिरायला नको।
आणि सुखाच्या लालसेनं इतरत्र भटकाय नको, वेगवेगळ्या उच्चापती करायला नकोत या आभासी सुखासाठी. तर यासाठी तुला ज्ञानाची आणि सुखरूपतेचीच ओळख व्हायला पाहिजे. आणि ती ओळख देण्याचं काम ते म्हणतात की तू हे गुढ पण आहे, आतमध्ये आहे, पाशे त्वचेची या पदराआड. पुढे जाऊन आपण बघणार आहोत. अगदी ते माऊलीने दृष्टांत दिलेले आहेत की त्या गोचिडाला समजत नाही की तिथंच असलेलं जे चांगलं असलेलं जे पवित्र असं दूध आहे, त्या दुधाचं आणि हे ज्ञान सुद्धा पवित्र आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये आता बघणार आहे आपण, जसं राजगुह्य आहे किंवा राजविद्या आहे, तसं ते पवित्र आहे. आणि ते पवित्र असलेलं ज्ञान तुला मी देणार आहे. म्हणून ते म्हणतात माझं ते गुढ पण आहे ज्ञानातलं, ते जरी संपलं उघड झालं तरी चालल, न बोलण्यासारखं असलं तरी ते बोललो तरी चालेल, कारण ते बोलण्यासारखं नाही. कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं आहे की ही गोष्ट सहजासहजी कुणालाही सांगूच नाही, जरी ठाऊक असली तरी त्याचा कोणतरी ग्राहक असलं पाहिजे. योग्य ग्राहक असल्याशिवाय आपला माल मांडूच नये. आपल्याकडे माल आहे हे पण सांगू नये, माझ्याकडे काही माल नाही म्हणावं. ग्राहकच योग्य जर भेटत नसेल तर चुकीच्या ग्राहकाला देऊन चालेल काय? त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. काही काही मंत्र पूर्वीचे होते बघा, सिद्ध मंत्र असायचे, ते वापरले ना तर तशाच घटना घडायच्या. आता हे नको तिला देऊन चालेल काय सांगा बघू? तो माणूस काय करेल? भस्मासुरासारखा होईल. आपण शिवलीला अमृतामध्ये भगवान शंकराच्या कथेमध्ये कथा आहे ते भस्मासुराची ना, की भस्मासुराला वर देऊन बसले भोळे शंकर आणि काय व्हायचे ते झालं. ज्या ठिकाणी द्यायला नको पाहिजे होता वर ते दिला आणि त्याचा दुष्परिणाम सगळ्या सृष्टीला भोगावा लागला. तसं समाजाला सगळे दुष्परिणाम भोगावे लागतात चुकीच्या माणसाच्या हातात सत्ता गेली तर, चुकीच्या माणसाच्या हातात विद्या पडली तर, चुकीच्या माणसाच्या आत जर मंत्र दिले तर. म्हणून गुरु फार शहाणपणानं ते मंत्र देत असतात. कुणाला द्यावं याचा विचार करतात, नाही तर ते वाया जाण्याची शक्यता आहे. बरं त्याच्यापुरतं वाया गेलं तर बरं, समाजाचा नाश सुद्धा ओढवू शकतात ही माणसं. ह्याच माणसाने, काही अर्धवट झालेल्या माणसाने काही सिद्ध्या प्राप्त करून बाजार मांडला आणि त्या बाजारावरती खूप पैसा कमवावा लागले. ते म्हणतात तसं होतं, त्यांचा अंगारा घ्या, त्याच्या अंगाराप्रमाणे यश प्राप्त होतं. अशा नवीन 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 त्या गोष्टी निघाल्या का? थोड्याफार काहीतरी विद्या प्राप्त झालेली असतील, त्या विद्येच्या बळावर नको ते उद्योग होऊ शकतात. आणि म्हणून म्हटलेलं इथं ते गूढ आहे ज्ञान, रहस्यमय आहे. बोलायला नको पाहिजे, पण तू कसा आहेस? तू आहेस बुद्धिमान, तू आहेस आस्थेची मूर्ती, श्रद्धेची मूर्ती आहेस. तुझी भगवंतावर खूप श्रद्धा आहे. आणि तिसरी गोष्ट, संतांनी शास्त्राने दिलेल्या सिद्धांताचा अनादर आणि अपमान तू करत नाहीस, अवज्ञा करत नाहीस, म्हणून तू पात्र आहेस. त्या पात्रतेची आणखीन एक गोष्ट पुढे सांगणार आहेत. तत्पूर्वी 2 ओव्या दृष्टांताच्या टाकलेल्या आहेत, 38 आणि 39, 37 आणि 38 आणि 39 नंबरच्या ओवी, ज्यामध्ये ज्ञानाचा अधिकार सांगायला लागलेले आहेत. वास्तविक आपण बघायला लागलो, ज्ञानाचा अधिकार सांगण्यासाठीच 38, 39, 40, 41 या ओव्या आपण बघणार आहोत. ज्ञानाचा मुख्य अधिकारी कोण आहे आणि हे आपल्यासाठी काय योग्य आहे? आपल्याला अधिकारी बनायचं आहे, म्हणून आपला अधिकार वाढवावा लागतो. परमार्थामधला अधिकार वाढवण्यासाठी विशेष काही करावं लागत नाही. व्यवहारामधल्या अधिकार वाढवायसाठी कुणाची तरी लाचारी पत्करावी लागते, हंजी करावं लागतं, चमचेगिरी करावी लागते, पण ह्या ठिकाणी करावं लागत नाही. आपोआप ते होतं. फक्त श्रद्धा पाहिजे, बुद्धी पाहिजे आणि जे आज शास्त्रानं सांगितलंय त्याप्रमाणे काय पाहिजे? फॉलो झालं पाहिजे. ते पुढे पुढे आचरणात आलं पाहिजे, तरच ती गोष्ट आपोआप प्राप्त होत असते. माऊलींनी त्यासाठी पहिले 2 दृष्टांत सांगितलेत बघा, 38 आणि 39 ओवीमध्ये. त्या दृष्टांताचा जरा विचार आपण करूया, कारण ते दृष्टांत त्या दृष्टीने आहेत. आगा थानी कीर दूध गोड. कीर म्हणजे खरे, खरंच थानामधलं दूध गोड असतं. गाईच्या म्हशीच्या थानामध्ये दूध गोड असतं, पण ते थानाशीच नव्हे की गोड. पण ते कसं आहे, ते त्या स्तनासाठी ते गोड नसतं. स्तनाला काय करणार सांगा? त्याची गोडी कळेल काय सांगा? नाही करणार. त्या स्तनाला त्याची गोडी नसते. परंतु म्हणून सर्व का सेविती याची चाड जरी अनन्य मिळे, जर त्याला त्याचं सेवन करणारा, त्याची ज्याला म्हणून मातेशिवाय ज्याला आश्रय नाही असे ताने बाळ जर मिळाले किंवा वासरू जर मिळालं,
तर दूध पिण्याची इच्छा पूर्ण होत असेल आणि त्यामुळे दूध स्तनातील दूध संपत असेल तर संपो अशी मातीची इच्छा असते. पण कसं पाहिजे? बालक अनन्य पाहिजे. भक्ताचंच उदाहरण दिलेलं आहे बघता बरं का इथं. म्हणजे भक्तच कसा आहे याच वर्णन सांगितलेलं आहे. त्यामुळं ज्ञानाचा अधिकार कोण सांगताना म्हणतात स्तनामध्ये दूध गुप्त रूपात असतं, परंतु स्तनाला त्याची गोडी नसते. कशी असेल सांगा बघू? स्तनाला गोडी असते का? आमटीची गोडी भांड्याला असेल का? किंवा त्या पळीला असेल का? असणार नाही. ती गोडी कुणी घेईल? तर त्या भांड्यातलं दूध दुसरा कोण पिईल ना त्याला त्याची गोडी कळणार आहे. बासुंदीची गोडी काय पळीला कळणार आहे का? पण पळीच्या द्वारे ज्याला चाकण्याची कला माहिती आहे, ज्याच्याकडे ते स्वाद घेणारे इंद्रिय आहे, त्यालाच ती गोडी समजणार आहे. किती सुंदर दृष्टांत आहे बघा. व्यवहारामध्ये सुद्धा हा दृष्टांत आहे. जिथं ते खपतं तिथंच ते द्यावं लागतं, अन्यत्र त्याचा उपयोग होत नाही. पण त्याला मिळणारं जे गिऱ्हाईक आपण मगाशी म्हणलं तो योग्य ग्राह्य करून ग्राहिकता जी आहे किंवा ग्राहक जो आहे तो मिळाला पाहिजे. आता तेच समजा ते स्तनाला दूध गोड नाही, थानात दूध गोड नाही, पण वासुरासाठी मात्र गोड आहे की नाही? आहे. कारण त्याला त्याची गोडी माहिती आहे. ती गोडी कुणाला? थानाला कळणार नाही, पण थानात दूध पिणार वासराला मात्र कळतं. हे स्तनात दूध गुप्त असतं पण स्तनाला गोडी नसते. परंतु जे गायीशी किंवा आईशी अनन्य झालेलं जर बाळक आहे किंवा एखादं वासरू आहे त्याची इच्छा मात्र पूर्ण होऊ शकते. काही गोष्टी अशा असतात आपल्याकडे असतात, आपल्याला त्याचा उपयोगच नसतो, पण दुसऱ्याला इतका उपयोग होत असतो तर खूपच उपयोग होत असतो. असा बरेच वेळा प्रकार घडतात की नाही बघा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा. खूप जे आपल्याकडे असतं पण त्याचा उपयोग आपल्याला नसतो, पण तो कुणाला तरी मात्र चांगला असतो. तिथपर्यंत गेलं तर ती वस्तू आणि जो तो त्याचा वापर करतो तो या दोघांनाही आनंद प्राप्त होत असतो. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे थानाचा विचार केला तर थानासाठी दुधाचा उपयोग नाही. काय थानातल्या दुधामुळं थानाला आनंद होईल काय? नाही. त्याला ते पिताच येत नाही. पिणारं वासरूच भेटायला पाहिजे. तसा भगवंताकडून हे गुप्त ज्ञान प्राप्त करण्यासाठी तसं अनन्य झालेला भक्तच भेटायला पाहिजे. दृष्टांतावरून सिद्धांत कळतोय का बघा? कळायलाच पाहिजे, कारण त्यासाठीच माऊलींनी दृष्टांत दिलेले आहेत. पुढे आणखी एक दृष्टांत आहे पण तो चढता आहे. हा अलीकडचा अगोदर दृष्टांत आहे. पण घेऊया की थानामध्ये दूध आहे, पण त्या थान्यातल्या दुधाचा त्या थानाला काहीच किंमत नाही त्याची. कशाला त्याला पाहिजे? काहीच समजत नाही. म्हणजे एखाद्या फुलामध्ये सुगंध असतो, पण त्या फुलाच्या सुगंधाची किंमत त्या फुलाला असते का सांगा बघू? नाही. पण त्यामध्ये असणारा जो मकरंद आहे फुलामधला, तो अन्य कोणतरी भुंगा येतो ना त्या भुंग्याला त्याची किंमत कळत असते, कारण त्यामध्ये मध असतो. तो मकरंद सेवन करता येत नाही फुलाला, फुलाचाच मकरंद फुलाला सेवन करता येत नाही, पण भुंग्याला मात्र ते सेवन करता येतो. बाहेर येणारा जो भुंगा आहे तो ती परागकण घेऊन जातो किंवा ते मकरंद घेऊन जातो, त्याला खरा त्याचा उपयोग आहे. तसा प्रकार इथं आहे. स्तनातील दुधाला सेवन करण्यास लेकरूच मिळावं लागतं, वासरूच मिळावं लागतं, तर त्या दुधाचा सदुपयोग होतो. नाहीतर वाया जाणार की नाही? वाया जातं. ज्ञान नाही का? आहे. सद्गुरूंच्याकडे संतांच्याकडे ग्रंथात ज्ञान आहे की नाही? आहे. पण त्या ग्रंथांच्या पात्रतेचा कोणतरी अभ्यासू तरी भेटला पाहिजे. संतांच्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करण्याची सामर्थ्य असलेली शक्ती असलेला कोणतरी भेटला पाहिजे शिष्य. काय ज्ञान नाही म्हणून मिळेना झालंय? ज्ञान आहे पण प्राप्त करून घेणारा अधिकारी नाही, आणि अधिकारी नसल्यामुळं ज्ञान तसंच पडून आहे. आता वास्तविक पडून जातं की कोणतरी त्याचा उपयोग करतं, करून घेणारी करत असतात. तसं मात्र त्याला उपयोग नाही त्याचा. संतांना ज्ञानाचा उपयोग काय आहे सांगा? काहीच नाही. सद्गुरूंना कशाला? ते ज्ञानीच आहे, ज्ञानरूप झालेले आहेत. पण त्यांच्याकडे असलेलं ज्ञान जे आहे, जसं गायीत असलेलं दूध जे आहे, गायीच्या थानात असलेलं दूध आहे, गायीसाठी थानासाठी उपयोगाचं नसतं. परंतु जर अनन्य होणारं जर वासरू भेटलं तर त्या वासरासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याप्रमाणे विद्या ग्रहण करण्यास योग्य शिष्य मिळाला असता त्या विद्येचं चीज होतं, अन्यथा होत नाही.
चीज एवढं होतं की काही काही वेळा सद्गुरूंची ख्याती एखाद्या शिष्याच्या द्वारे व्हायला लागते. शिष्यांच्या नावावरून सद्गुरूंना ओळखलं जातं. काही काही वेळ काय होतं, सद्गुरूंचं नाव सांगून शिष्याला आपली ओळख सांगावी लागते. आणि काही वेळा होते काय, जग शिष्याच्या नावावरून सद्गुरूंची ओळख ठेवतात. अशी उदाहरणं आहेत का नाही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. जी परंपरा आहे गुरु शिष्य परंपरा, त्या परंपरेमधलं पहिलंच उदाहरण घेऊया ज्ञानेश्वर माऊलींचं. निवृत्तीनाथांचा परिचय झाला नसता जर ज्ञानेश्वर माऊलींसारखा शिष्य भेटला नसता तर. आता त्यांच्याकडे ज्ञान नाही काय आहे, पण त्या ज्ञानाचा बरोबर प्रसार करणारा जो आहे, त्यामुळं सद्गुरूंची ख्याती जगभर होते. मग सद्गुरू प्रसिद्ध होण्याच्या पात्रतेचे नाहीत काय, अजिबात नाही, ते प्रसिद्धच आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षत ये. सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलींनी 12व्या अध्यायातली पहिलीच ओवी टाकलेली आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. प्रसिद्ध आहेत ते, पण प्रसिद्ध असले तर त्या प्रसिद्धीचा उपयोग, त्या प्रसिद्धीचा उपयोग करण्यासाठी माध्यम पाहिजे ना, आणि ते माध्यम योग्य शुद्ध पाहिजे ना, तरच त्याचा प्रसार होईल, अन्यथा होणार नाही. आणि हाच मुद्दा इथं वापरलेला आहे. माध्यम आहे वासरू, आणि ज्ञान कुठं आहे, म्हणजे गायीच्या थानातलं दूध आहे. आणि त्या दुधाचा वापर खऱ्या अर्थानं वायाच गेला असता, पण झाला नाही का, तर सदुपयोग कशामुळे झाला, तर चांगलं वासरू भेटल्यामुळं. तसं विद्या ग्रहण करण्यास योग्य असा जर शिष्य जर मिळाला तर त्या विद्येचा चांगला उपयोग होतो. आणि चांगला उपयोग म्हणजे खरंच तो उपयोग गुरूच्या द्वारे मिळालेली विद्या, त्याचा तो प्रसार करू शकतो. तो स्वतः ज्ञानी होऊ शकतो. प्रसार राहू दे, तो स्वतः तरी ज्ञानी होऊ शकतो ना. आणि त्यामुळं गुरुसेवेचं एक वेगळं रूप आता आपल्याला बघायला मिळतं. जे सद्गुरूंच्या तत्वज्ञानाचा प्रसार करतात ते सुद्धा गुरुभक्तच असतात. त्यांची गुरुभक्तीच त्याद्वारे सुरू असते. लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. उठ सूट जाऊन त्यांची शारीरिकच पाय दाबत बसणे किंवा त्यांच्या पायाचे पाय धुईत बसणे एवढ्यावरूनच तेवढं हो करूया आपण ते. पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट कोणती असेल तर आपल्या सद्गुरूंच्या तत्वज्ञानाचा कुठं नाही कुठंतरी हे बीजारोपण करता आलं पाहिजे. ज्यावेळी असं कोण करतो ना, तो सद्गुरूंची भक्तीच करत असतो. म्हणून भगवंताच्या ठिकाणी ज्ञान सांगण्याची इच्छा होतीच, पण अर्जुनासारखा शिष्य मिळाला नव्हता. कसा, अनन्य. जरी अनन्य मिळे म्हणून सर्व का सेवित याची चाड. ते कुठं पूर्ण होईल, सर्व म्हणजे तिथं उपयोगाला येईल. सेवित याची चाड, जिथं घेणारा आहे, सेवन करणारा आहे, तिथंच तो कसा, जरी अनन्य मिळे, तो अनन्य असला पाहिजे. भक्त जर अनन्य असेल तर भगवंत दान द्यायला बसलेच आहेत. कशाचं, ज्ञानाचं दान द्यायला बसलेलेच आहेत. म्हणून आपल्याला ज्ञान घेण्याची पात्रता आपल्याला वाढवायची आहे. सत्य आपण साधना करतो का, नाम घेतो आपण, तर ज्ञानाचा अधिकारी बनवायचा आहे, बनायचं आहे. ज्ञान प्राप्त करायसाठी नाम नाही, विचार करायला लागतो आपल्याला याच्यावरती. बरं काय, ध्यान करतो, तत्वाचं चिंतन मी करतो. तर कशासाठी करतो, तर माझं चित्तशुद्धीद्वारे मी ज्ञानाचा अधिकारी बनायला पाहिजे. जो ज्ञानाचा अधिकारी बनतो त्याला तो अनन्यच होतो. आणि त्यामुळं तिथं असलेलं जे दूध आहे थानातलं, ते वासराला प्राप्तच होतं. कारण वासरू हेच तिच्याशी अनन्य असतं. बाळक हेच आईशी अनन्य असतं. आईशिवाय त्याचं काही चालत नाही. पुढे आपण अनन्यता बघणारच आहोत. अनन्य गती या शब्दावरती विचार करणार आहोत. पण हित शब्द वापरलाय, आगा थानी कीर दूध गुड. गुड म्हणजे गुप्त असलेलं दूध त्यामध्ये असतं. गुप्त का दूध म्हटलं बघा, दिसत नाही म्हणून, असत नाही म्हणून नव्हे बरं काय, दिसत नाही म्हणून. असण्याचा संबंधच नाही, असणं आहेच, दिसणं घडत नाही म्हणून त्याला नाही म्हटलं जातं. वास्तविक आहे दूध, दूध आहे, आणि ते थानाशी उपयोगाचं नाही. थानातलं दूध थानाच्या उपयोगाचं नसतं. का, त्याचंच दूध आहे, त्याला का उपयोगाचं आहे, ते दुसरीकडे गेलं तर त्याचा उपयोग होतो, अन्यथा होणार नाही. म्हणून भगवंताच्या ठिकाणी ज्ञान सांगायची इच्छा होती. पण या
या अवतारामध्ये पूर्ण अवतार श्रीकृष्णाचा मानला जातो. या अवतारामध्ये सगळ्यात मोठं कार्य काय केलं असेल? आहे कालिया मर्दन आहे. कंस चाणूर यांना संपवलं, शिशुपालकादिकांचा वध केला, सगळंच केलं. पण खरं जे आहे महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावरती सांगितलेलं आहे, कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये भगवंतानी पांडवांना मदत केली, सगळी काम आहे. पण या अवतारातलं सर्वश्रेष्ठ कार्य असेल काय? तर भगवंतानी अर्जुनाच्या रूपानं जगाला गीता सांगितली. हे सर्वश्रेष्ठ अवतार कार्य आहे श्रीकृष्णाच्या आयुष्यातलं. जे त्यांचं जे थोडंसं अवतारातलं आयुष्य त्यांना लाभलेलं होतं, म्हणजे देह धारण केल्यामुळे जे आयुष्य होतं, त्या आयुष्यामध्ये साधारण 125 वर्षाचं आयुष्य भगवान श्रीकृष्णांना लाभलं अशी नोंद आहे. तर एवढ्या कालावधीमध्ये सगळ्यात मोठं कार्य कोणतं केलं असेल? आहे ते गोवर्धन पर्वत उचलला, रासलीलेचा आहे. भागवतामध्ये आपल्याला खूप काही त्यांच्या लीला बघायला मिळतात. सगळ्या लीलेतली श्रेष्ठ लीला कोणती असेल तर ती म्हणजे जगाला अर्जुनाचं निमित्त केलं आणि जगाला भगवद्गीतेचं ज्ञान दिलं. आजही आपण त्या दुधावर जगतो बरं काय. या भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये गूढ ज्ञान आहे. जसं थानामध्ये आहे, थानात कसं थानी खीर दूध गोड, तसं ज्ञानेश्वरीमध्ये गूढ ज्ञान आहे. परिथानाशीच नव्हे की गोड, पण ते थानाला ज्ञानेश्वरी योग ग्रंथ आपल्या समोर आहे, याला त्याची गोडवी काय असेल सांगा बघू. परंतु जर सेवितियाची सरोकी सेवितियाची चाळ जरी आनंद मिळे, जर ज्ञानेश्वरीची ज्ञान प्राप्त करणारा जर मिळाला तर ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिकेला किती आनंद होत असेल बघा. माऊलींना किती आनंद होत असेल, मला योग्य ग्राहक मिळालं पाहिजे ते, मला त्याचा उपयोग आहे. माऊलींना काय उपयोग आहे? काय ज्ञानेश्वरीला त्या ज्ञानाचा उपयोग आहे? काहीच नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथाला त्याचा उपयोग नाही. परंतु कुठलाही ग्रंथ ज्ञानेश्वरीच असं नाही, त्या ग्रंथामध्ये गूढ ज्ञान असतं. पण त्या गूढ ज्ञानाचा अधिकारी, प्राप्त करण्याचा अधिकारी आहे तो मिळावा लागतो. त्याचवेळी ग्रंथाच्या ज्ञानाचा खरा उपयोग त्याला होतो आणि ग्रंथाचं सुद्धा सार्थक होतं ना. त्यामुळं भगवान श्रीकृष्णाच्या एकूण लीलेचं किंवा त्यांच्या अवतार कार्याचं सार्थक भगवद्गीता सांगण्यामध्ये झालेलं आहे. अर्जुनाचं अज्ञान घालवलं, ते नुसतं अज्ञान घालवलं नाही, आजही हजारो वर्ष झालं भगवद्गीता सगळ्या अज्ञानांचं मोह घालवण्याचं काम करते आहे. ते कळलं कधी तर त्याला योग्य असं बालक वासरू भेटलं तर. ते अनन्य असायला लागतं. म्हणून भगवंताच्या ठिकाणी सांगायची इच्छा होतीच, पण सांगायला गिरायक तरी मिळायला पाहिजे. माऊलींची ओवी फार सुंदर आहे 15व्या अध्यायामध्ये. पै अर्जुना आम्हाही वाडे कोडे, आम्हाला फूल कौतुक वाटते बरं का, अखंड बोलो आवडे. पर्य अर्जुना पै अर्जुना आम्हाही वाडे कोडे, अखंड बोलो आवडे. परी काय की न जोडे पुसते ऐशे. अरे कोण विचारतच नाही, पुसणे म्हणजे विचारणे. परी काय कीजे न जोडे पुसते ऐशे. 15व्या अध्यायातील 500 नंबरची 448 नंबरची उभी आहे की त्यामध्ये बोलतात ते, पै अर्जुना आम्हाही वाडे कोडे, आम्हाला आहे रे बरीचशी गोष्ट आवडती मला. काय? अखंड बोलू आवडे, सतत बोलत राहावं, मार्गदर्शन करत राहावं, ज्ञान देत राहावं असं वाटतं. परंतु परी काय की जे न जोडे पुसते ऐशे. पण करू काय त्या ज्ञानाचं? विचारणारेच कोण भेटत नाहीत. आपल्या सगळ्याच लोकांची ही अवस्था आहे की नाही. संख्या किती आहे? कीर्तनकार जास्त आहेत काय श्रोते जास्त आहेत? प्रवचनकार जास्त आहेत, निरूपणकार काय श्रोते जास्त आहेत? तर निरूपणकार आणि कीर्तनकार जास्त आहेत, श्रोते फार कमी आहेत. फार कमी. का कमी म्हटलं तर समोर असणारे मग 10,000 किंवा 20,000 बसल्यात, ते त्यातले श्रोते किती ह्याची गणना करायला पाहिजे. श्रोते शब्दाचा अर्थ अवधान दिजे या ओळीमध्ये आपण बघितलेला आहे. श्रोता कसा असला पाहिजे तसं अवधान देणारा जर श्रोता असेल तर असे किती निघतील सांगा? फार कमी, फार कमी. असं म्हणे उदाहरण दिलेलं आहे. एका ठिकाणी मी ऐकलं होतं की आपल्यातून खरी योग विद्या जी आहे, ती योगशास्त्र जे आहे, ते योगशास्त्राचं निर्मिती आपल्या इथं पतंजलीने केली. पतंजलीची 555 साधारण काय 500च्या दरम्यान योगसूत्र आहेत. योगसूत्रामध्ये आपल्याला पतंजलीच्या वाचायला मिळतात.
तर यातल्या योगसूत्रांचा अभ्यास करून योगासनाची जे आहेत, योगाचे जे वर्ग आहेत, ते योगाचे वर्ग घेणारा एक शिक्षक तयार झाला. त्यांनी जर्मनीमध्ये वर्ग काढले आणि वर्ग शिकवायला सुरुवात केली. शिकवून त्यांच्याकडे 50 जण शिकायला होते आणि त्या 50 जण शिकून गेले आणि त्या 50 जणांनी परत वर्ग काढले. त्यांच्याकडे आणि काही शिकत गेले. शेवटी शेवटी जर्मनी छोटा देश, त्यात अशी स्थिती झाली की सगळे वर्ग शिक्षकच होते. वर्ग योग शिक्षकच सगळे होते. सगळे योग शिक्षक, शिकायला येणारा कोणच नाही. सर्वसाधारण अशी स्थिती आजची आहे की नाही? आहे. जो तो काय करतो? वर्ग काढतो. आता कुणावर टीका वगैरे नाही बरं काय, आपला हे अभ्यास वर्ग चालू आहे. आता हा कशाबद्दल सांगणारे खूप आहेत. भगवंतच म्हणतात, आम्हाशी वाडे कोडे अखंड बोले आवडे. पै अर्जुना, आम्हाशी वाडे कोडे अखंड बोलो आवडे, परी काय कीजे न जोडे पुसते ऐशे. असं उच्चारणारे कोण भेटत नाही. म्हणजे बघा, थानात दूध आहे ते गोडही आहे, पण वासरू तरी मिळायला पाहिजे का नको? हा मुद्दा दृष्टांतावरच आपण इतका वेळ बोलायला लागलोय बरं का, कारण त्यामध्ये सिद्धांत जडलेला आहे. आपण थानाबद्दल बोलत नाही, थानातल्या गुप्त दुधाबद्दल बोलतोय. ही गोष्ट विसरायची नाही, नाहीतर त्या दृष्टांतावरच आपण जायला नको. दृष्टांतातून बाहेर पडून आपल्याला दुधाचं प्राशन करायचं आहे. तर ज्ञान देणारे, ज्ञानाचा साठा सगळीकडेच आहे. आपणच ज्ञान आहोत, आपणच ज्ञान आहोत. मग ज्ञान शोधायला जायचं आहे का? पण ज्ञानावर पडलेलं झाकण जे आहे ते झाकण काढायला लागणार आहे. हा ज्ञान आहे, पण करायचं काय? ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितले ना, त्याला वरती जे आहे ते सोनेरी रंगाचा मुलामा दिलेलं झाकणाखाली ते ज्ञान झाकलं गेलेलं आहे, म्हणजे आवरणाखाली आहे. शास्त्रीय भाषेमध्ये बोलायचं तर आवरण म्हणायचं त्याला. तर या आवरणाखाली झाकलेलं ज्ञान भगवंत म्हणतात आहे. जसं थानामध्ये दूध आहे, आणि त्यासाठी मात्र अनन्य भक्त मिळावा लागतो. अनन्य म्हणजे दुसरा विचार न करणारा, फक्त तेवढंच. आई एके आई, दुसरं बाळाला काय असते? कुणाची ओळख असते? कुणाकडे जाते? जाते का बघा? काही करत नाही, नुसतं आईच. आई काय असेल ती, आईचं जेवण, आईचं खाणं, आईचा श्वास, आईचं सगळं 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 आईच. याला अनन्य म्हणतात. असं भगवंताशी आहे की एकरूप आपण झालोय. आपण संतांशी, सद्गुरूशी एकरूप झालो. असं एकरूप झालो आपण, तेच बनतो. एवढं आपण एकरूप झालो ना, तसंच बनून जातो. तुका म्हणे आळी नुरे जीवेची वेगळी. तुकाराम महाराज म्हणतात, ती आळी जी आहे ना, ती त्याच्यापेक्षा वेगळी राहत नाही. आत त्या कुठल्याशी घाबरून आत म्हणजे ती कुंभारीन माशी बसलेली असते ना, ती त्याच रूपांतर त्याच्यातच होतंय, नुसतं चिंतनामुळं. याला अनन्य म्हणतात. मग त्यासाठी अनन्य भक्त असावं लागतं, म्हणजे ज्यानं अन्य आश्रयांचा त्याग केलेला आहे आणि तो केवळ एकाचाच आश्रय घेतो, त्याला अनन्य म्हणतात. म्हणून माऊली म्हणतात, परी सेविती याची चाड जरी अनन्य मिळेल. असाच एखादा क्वचित चुकून दुर्लभ मनुष्यानाम सहस्रेषु कच्चिद्गती सिद्ध हे. असा एखादा सिद्ध कोण होईल? तर सहस्रेषु हजारो लोकांच्या मधून एखादाच असा अनन्य होऊ शकतो. सगळे होत नाहीत. आणि सगळे अनन्य कुणाशी आहे? आम्ही प्रपंचाशी. माझं प्रपंचाशिवाय काय चालत नाही, माझं बायका मुलांशिवाय माझं काही चालत नाही, माझं नातवंडाशिवाय काय चालत नाही, माझं पैशाशिवाय काही चालत नाही, माझं घराशिवाय काही चालत नाही, माझे दोस्त मला लागतात. मग कुणाशी मी अनन्य सांगा? सगळ्या देहादी प्रपंचाशीच मी अनन्य आहे. अजून देवाशी अनन्य नाही, ज्ञानाशी अनन्य नाही. देव म्हणजेच ज्ञान. दुसरं ज्ञान काय वेगळं असतंय काय? ज्याप्रमाणे हे काय म्हणलं, अन्य आश्रयाचा त्याग ज्याला केला आणि केवळ एकाच्याच आश्रय ज्याला प्राप्त झालेला आहे, त्याला अनन्य म्हणतात. छोट्या वासराला गायीशिवाय दुसरा आश्रय नसतो. आणि छोट्या बाळकाला, जे लहान बाळक पिणारं बाळक आहे, त्याला आईशिवाय दुसरा आश्रय ते स्वीकारतच नाही. म्हणून ते अनन्य असतं. त्यासाठी उदाहरण दिले थानाचं आणि दुधाचं आणि वासराचं. हे उदाहरण त्यासाठी दिलेलं आहे. जसा चातक पक्षी जो असतो ना, तो चातक पक्षी मेघाशी पूर्ण अनन्य झालेला असतो. पूर्ण अनन्य असतो. मेघ जो आहे ना, त्या मेघातून पडणाऱ्या पाण्याशी पूर्ण अनन्य झालेला असतो. म्हणून मेघ सुद्धा त्याची तहान भागवतो. भगवंताशी जर भगवंताला भेटण्याची तळमळ लागली असेल आणि दुसरं काही सुचत नसेल, तर निश्चितपणे भगवंत त्याची इच्छा पूर्ण करतो. कोणती इच्छा पूर्ण करतो?
दर्शनाची इच्छा पूर्ण करतो. ज्ञान देणाराच तो आहे. म्हणून अनन्य होणाऱ्या बाळालाच आईच्या दुधाची प्राप्ती होते. तसे अनन्य भक्तासच ज्ञानाची प्राप्ती होते. आता आपण मूळ सिद्धांतावर आलो. कुणाला दूध मिळतं? अनन्य झालेलं बालक किंवा वासरू आपण म्हणूया, त्यालाच दूध मिळतं. अनन्य नसेल तर ती शोधत बसलंय, दूध कुठं दिसत नाही, दूध कुठं दिसत नाही, मला तर तहान लागली. तहान लागलेली कोण आहे? आम्ही सगळे जीव अतृप्त आहोत. श्रांतू जीव मी. मागच्या ओळीतच आपण बघितलंय, मी संसार तापानं तापलेला आहे. मला जर थंडावा पाहिजे असेल तर तो सद्गुरूंच्या संतांच्या चरणाजवळ भगवंताच्या कृपेतच आपल्याला थंडावा मिळू शकतो. म्हणून सगळेजण अतृप्त आहेत, सगळेजण तहानलेले आहेत, पाण्याच्या शोधातही आहेत, पण पाणी कुठं आहे माहिती नाही. संत सांगतात पाणी कुठं आहे. ज्याला खरंच पाण्याची ओढ लागलेली असते तो पाणी शोधून काढेलच. पण आपली ताण कशी आहे? जमलं तर बघूया, नाहीतर दुसऱ्यावर काहीतरी भागूया. आपली ताण कशी असते? पाणीच मिळालं तर बरं, नाही तर मग थम्सअप पिऊया. काय आमची ताण आहे बघा. थम्सअप म्हणजे प्रपंचाचं सेवन करूया. पाणी जर शुद्ध मिळालं नाही तर काय करू? दुसरं काहीतरी पिये, कोल्ड्रिंक घेऊया. अशीच आमची अनन्य भक्ती आहे. आम्ही अनन्य नाही, आम्हाला पाणीच नको आहे. पाणी म्हणजे ज्ञान आणि तहान म्हणजे व्याकुळता, मुमुक्षत्व ज्याला आपण म्हणतो. असं तीव्र मुमुक्षत्व ज्याच्याकडे आहे त्याला तहान, त्या पाणी मिळतच मिळतं, मिळाल्याशिवाय राहतच नाही. तसं अनन्य झालेल्या भक्ताला ज्ञान प्राप्त होतच होतं. भगवंत दर्शन देतातच देतात. अनन्य असला पाहिजे. अनन्य होणाऱ्या बाळाला जशी दुधाची प्राप्ती होते आणि त्याची इच्छा पूर्ण होतं, तसं अनन्य भक्त असंच ज्ञानाची प्राप्ती होते. आणि अनन्यता हीच भगवंत प्राप्तीची योग्यता आहे. भगवंत प्राप्तीची योग्यता कुठली माझ्याकडे पाहिजे? तळमळ, दुसरं काही नको. मला भेटायचंय रात्रंदिवस पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंग. आता अनेक दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्तापासून या. तुकोबा कसं बोलतात बघा, अनेक दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्तापासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंग. सगळ्यात जर पांडुरंग असेल तर तो पांडुरंग जाईल कुठं सांगा? आमच्या जागृतीत पांडुरंग असेल तर स्वप्नात दुसराच कोणतरी पांडुरंग येतो ना, काहीतरी बोलत बसायला, गप्पा मारणारा, बैठकीला बसणारा पांडुरंग भेटतो आपल्याला. चकाट्या पिटणारे मित्र आपल्याला स्वप्नात येतात. दिवसा नुसता पांडुरंग असा काय करायचा? माऊली म्हणतात, तुकोबा म्हणतात, जागृती स्वप्नी पांडुरंग. सगळीकडे पांडुरंगाचा अनुभव यायला लागला आणि पांडुरंगाशिवाय काही सूचना असं झालं तर त्याला अनन्यता म्हणतात. अनन्यता हीच भगवत प्राप्तीची, ज्ञान प्राप्तीचा निकष आहे, अन्य काही नाही. त्यामुळे ज्ञानदाते श्री गुरु संत असतातच, पण त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचं रहस्य हे अनन्य झाल्याशिवाय ते कोणालाही कळणार नाही. ते कळावंच लागते, त्याच्याशीच एकरूप व्हावं लागतं, त्याशिवाय कळत नाही. पाण्यात पडल्यावर पाण्याचे गुण आपल्याला समजायला लागतात, त्याशिवाय कळणार नाही, ते काठावरून समजत नाही. आणि अनन्यता शब्द ज्याला वापरला तो अनन्यता म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन राहणं. माऊलींची उभी कशी आहे बघा. म्हणून आगाथाने कीर दूध गोड, परिथानाशीच नव्हे की गोड, म्हणून सरोकी सेवती याची चाड, जरी अनन्य मिळे दुसरा दृष्टांत. तिच्यापेक्षा वरचा बघा. मुडावनी बीज काढले, मग निर्वाळल्या भूमी पिरिले, तरी ते सांडी विखुरी गेले, म्हणून काही. प्रश्नचिन्ह आहे बरं घ्या. तुम्हाला वाटत असेल तर ज्ञानेश्वरी समोर असेल तर प्रश्नचिन्ह पण देऊ शकता. तिथं काही बरेचसे प्रश्न माऊलीने विचारलेले आहेत, पण सगळ्या ठिकाणी ज्ञानेश्वरीतून प्रश्नचिन्ह दिले नाहीत. काही ज्ञानेश्वरीतून ओवीच्या पुढे प्रश्नचिन्ह पण आहेत. इथं आपल्याला कंदरकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रश्नचिन्ह कुठं बघायला मिळत नाहीत आपल्याला. इथे काय म्हणतात बघा, दुसरा दृष्टांत. मुडातून बीज बाहेर काढलं. मुडात म्हणजे बरेच दिवस कणगीत ठेवलेलं असतं, टोपलं. आपल्याकडले पश्चिम महाराष्ट्राच्या भाषेमध्ये त्याला टोपलं म्हणतात. आता टोपली पण बंद झाली, कणिग पण बंद झाली. कणिग म्हणजे एक असं काट्याने बनवलेलं एखादी असा मोठा जिथं धान्य साठवलं जातं.
असं ज्या बांबू असतात त्या बांबूच्या सालपटापासून एकत्र असं बंदिस्त असे एक टोपलं बनवलं जातं, त्याला कनिंग म्हणतात. त्या कनिंगमध्ये ते धान्य साठवलेलं असतं. कशासाठी ठेवलेलं असतं? एक छोटीशी कनिंग करतात आणि त्यात ठेवतात पेरायसाठी, पुढच्या पेरासाठी पाहिजे ना, म्हणून म्हणतात बुडावून बीज काढले. त्या कणगीतून बीज काढलं, मग निर्वाळलेल्या भूमी पेरले. निर्वाळलेल्या म्हणजे व्यवस्थित नांगरट झालेल्या, मशागत केलेल्या, तण वगैरे काढून टाकलेल्या, सुपीक झालेल्या, एवढा शब्दाचा अर्थ आहेत त्या निर्वाळलेल्या. एवढे शब्द माहीत पाहिजे, कारण त्याच्यावर ओवी समजणार नाही. सांडी काय म्हणतात? निर्वाळलेल्या म्हणजे नांगरट केलेल्या. दुसरी गोष्ट, सुपीक असलेली भुसभुशीत माती, त्या मातीमध्ये बी निर्माण होण्याची क्षमता आहे अशी माती, कसदार अशी माती. त्या मातीमध्ये काय करलं? ते मुळातलं बीज काढलं आणि कुठं पेरलं? निर्वाळलेल्या भूमी पेरले. तरी ते सांडी विखरू गेले म्हणून काय? अरे ते टाकलं, अर पडलं की ओवीर, आता वायाच गेलं असं म्हणतील का कोण? नाही म्हणत. ती वाया जाते नाही. आता सुपीकच भूमीत टाकलं, उगवून येणार. म्हणजे ज्ञान बीज वरती येतं, ज्ञानाचा अंकुर वरती येतो. काय म्हणायचं त्याला? अरे अरे रे, तिथं आपण टाकलं ते सांडूनच गेलं वाटतंय. कसा अर्थ केलाय बघा. मुळातून बीज बाहेर काढलं आणि नांगरून खत घालून तयार केलेल्या जमिनी जर पेरलं तर ते व्यर्थ सांडण्यात विखुरण्यात गेले असं म्हणता येईल का? माऊली बोलतात. म्हणजे पेरणीसाठी वेगळं काढलेलं असते बरं का ते बीज. असं पेरणीसाठी शेतकऱ्यांना माहित आहे त्यातलं. शेतकरी काय करतात? चांगलं बीज असतं, बीज ते चांगलं तेवढं बाजूला काढतात. पुढच्या वर्षीची पेरणी करायची असते ना शेतामध्ये, त्यासाठी. पण शेत सुद्धा कसं असायला पाहिजे? मात्र शेताकडे सुद्धा अधिकार असायला पाहिजे. कशाचा? म्हणजे ते नांगरलेलं पाहिजे, ते सुपीक पाहिजे, असं मशागत केलेलं पाहिजे. अशा शेतीमध्येच बी येतं. कुठेही टाकलं तर येणार नाही ते. अशा मशागत केल्यावरच येणार. आणि कसलंही येत नाही, ते मुळातलंच बीज पाहिजे. बघा कशी गंमत आहे. दृष्टांतात खोल गेलो की आपल्याला लक्षात यायला लागतं, ते पेरणीसाठी खास तयार केलेलं असतं, ते ज्ञान असतं. आणि हे ज्ञान कुठं पेरावं लागतं? अशा सुपीक असलेल्या सतशिष्याच्या बुद्धीमध्ये पेरावं लागतं. नांगरट केलेली बुद्धी पाहिजे, तण काढलेली बुद्धी पाहिजे, विकाररहित बुद्धी पाहिजे. किंवा त्याला आपण काय काय म्हणतो, बुद्धीतले बुद्धिमान जे गेलेलं असलं पाहिजे. अशी बुद्धी जर असेल तर त्यामध्ये टाकलेलं ज्ञानाचं बीज वाया गेलं काय संपलं नाही, तर उलट ते उगवण्यासाठी उपयोगी पडलं असा त्याचा अर्थ आहे. त्याप्रमाणे विस्कुटून गेलं असं म्हणता येत नाही. त्याप्रमाणे ज्ञानरूप बीज पेरण्याकरता जर क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ असा गुरु असावा लागतो. मुळातलं बीज म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू श्री गुरु हे मुळातलं बी आहे. हे आदी बीज एकले, आदी बीज एकले तुकोबांचा अभंगच आहे. अगोदर एकच बीज होतं, मग सगळं ते पाना फुलाच्या द्वारे ही सृष्टी निर्माण झाली. ही सृष्टी दिसते, ही त्या बीजाची पानं फुलं आहेत. तुम्ही आम्ही त्या बीजाची पानं फुलं फळं फांद्या मुळं आहोत. आणि बीज, ते बीज एकलं कुठं आहे? ते जिथं पेरलं तिथं आहे. झाडात बी आहे, तसं माझ्यात भगवंताचा अंश आहे. झाडात जसं बीज आहे तसं माझ्यात बी दिसतंय काय झाडातलं? सांगा बघू. नाही दिसत. पण ज्यावेळी ते फुलाद्वारे फळाद्वारे येतं त्यावेळी त्या फळातून परत बीज तयार होतं, त्या बीजाचा वृक्ष होतो. पण कुठं होतो? सुपीक जमिनीमध्ये ते बी पेरलं तर. आता ते बी कसं असायला पाहिजे? मुळात कणगीत जपून ठेवलेलं असलं पाहिजे व्यवस्थित. आणि ते कसदार बी असलं पाहिजे. कसदार बी म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असलेले कृपाळू श्री गुरु. तिथनं बीज काढलं ज्ञानाचं. कुठं ओतलं? तर पात्र असलेल्या म्हणजे मशागत केलेल्या शेतीमध्ये, म्हणजे ज्याची डोक्याची मशागत झालेली आहे. तीक्ष्णत्व क्रिया बुद्धी म्हणतात. सूक्ष्मतर असलेली, सूक्ष्मतम असलेली बुद्धी जी आहे, त्या बुद्धीमध्ये ती बी पेरलं ना, तर शिष्य सुद्धा कसा असायला पाहिजे? साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. साधन चतुष्टय म्हणजे साधन, 4 साधनं सांगितलेली आहेत. आपल्याला एक सांगायचं राहून गेलं. आपण थोडा का असताना इथून पुढे परमपूज्य डॉक्टर काकांचं परमार्थ विज्ञान जे ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचा अभ्यास थोडा बहुत का असताना आपला असला पाहिजे. तरच ज्ञानेश्वरीतल्या काही गुप्त गोष्टी ज्या आहेत ज्ञानाच्या, वेदांतातले सिद्धांत प्रमेय जे आहेत
ते समजतील, चढदिशी समजतील. नंतर वेळ लागेल, खूप वेळ लागेल त्याला समजायला. हे आता बीज वगैरे सांगितलं, साधन चतुष्टय, साधनं 4 कोणती आहेत आपल्याला ठाऊक असायला पाहिजेत. सगळं काय डिटेलमध्ये निरूपणामध्ये सांगितलं जात नाही. म्हणून काय करावं, विचारसागर या ग्रंथाचं ओव्हरलुकिंग करावं. किंवा आता अलीकडे आपल्या ग्रुपवरती विचारसागराची प्रवचनं पण ऐकायला मिळतात, जे आपले आचार्य सांगत असतात. त्यातले कोण नाही कोणतरी सांगत असतं, त्यातलं काहीतरी आपण ऐकलेलं असलं पाहिजे. विचारसागरचा थोडं का असणं अभ्यास आणि परमार्थ विज्ञान हे त्याचं सार आहे डॉक्टर काकांनी काढलेलं. तेही ग्रंथ फार उपयोगाचा, अत्यंत सोप्या भाषेत. विचारसागराची भाषा जरा वेदांताची आहे, थोडीशी लक्षात येत नाही. पण डॉक्टर काकांची भाषा मात्र आईची भाषा आहे, त्यामुळे ते लक्षात येतं. मुद्दाम का म्हटलं मी, तर आता साधन चतुष्टय संपन्न तो असायला पाहिजे. आणि श्रीगुरु कसे असायला पाहिजे, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू, हे 3 शब्द वेगळे आहेत. तर पुढे आपण कुठं आले तर त्याचं स्पष्टीकरण बघूया. आता आपण बघायचं नाही, ते फक्त बीज या अर्थानं आता आपण बोललो. बीज म्हणजे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ असणारे सद्गुरू. आणि दुसरं शेत कसं नांगरलेलं, सुपीक, मशागत केलं, म्हणजे शिष्य साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. त्याच्याकडे विवेक, वैराग्य, 3 नंबरला काय आहे समाधी षटक, आणि 4 नंबरला मुमुक्षत्व. या 4 साधनांनी युक्त असायला पाहिजे. समाधी षटक मध्ये काय म्हणवरलेलं आहे, काहीतरी श्रद्धा, उपरम, दम, शम, दम, श्रद्धा, उपरम, हे जे सांगितलेले आहेत. आणखीन काय, समाधान. हे 6 घटक सांगितले, त्याला षटक म्हणतात. हे 6 आपल्याकडे असले पाहिजे. शम दमान युक्त असला पाहिजे. त्यानं शम साधला, दम साधला, असा जो श्रद्धाळू आहे, ज्याला उपरती झालेली आहे, जो समाधानी आहे, असा जो शिष्य आहे, त्याला म्हटलेलं आहे नांगरलेलं, मशागत केलेलं सुपीक शेती जमीन. ही अशी तयारी अगोदर असली पाहिजे. म्हणजे शिष्याचं अंतःकरण हे मल विक्षेप रहित असलं पाहिजे. थोडक्यात बघा, शिष्याचं अंतःकरण मल विक्षेप रहित असलं पाहिजे. मग गुरु ज्ञानाचं बीज पेरतात, ते वाया जाईल काय मग सांगा बघू? नाही जाणार, वाया जातच नाही. तर ती वृद्धिंगत होते, वाढत जाते. ह्या शिष्याकडून दुसऱ्यांच्याकडं, दुसऱ्याकडून चौथ्यांच्याकडं, अशी ती वाढत 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 जाते. अशी परंपरा. म्हणून वारकरी संप्रदायाची परंपरा टिकून आहे. म्हणून गुरु शिष्य संप्रदाय टिकून आहे. कारण गुरु आहेत म्हणून शिष्यांना ज्ञान देतात, ते शिष्य परत गुरु होतात आणि आपल्या शिष्यांना ज्ञान देतात. अशी ही परंपरा चालत चालत आलेली आहे कित्येक हजारो वर्षापासून. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे, शिष्याचं अंतःकरण जर मलविक्षेप रहित असेल तर त्यामध्ये गुरु ज्ञानाचं बीज पेरतात, ते वाया जात नाही, तर ती विद्या वाढत राहते. म्हणून तुकोबांचं सुद्धा वारं आहे, बीज न पेरावे खडकी, ओले नाही ज्याचे बुडकी. बीज कुठं पेरू नये, बीज न पेरावे खडकी, खडकावर पेरू नये. ओले नाही ज्याचे बुडकी, ज्याच्यात जरासा पण ओलावा नाही, तिथं कशाला बीज पेरायचं? ज्या शिष्याला त्या परमार्थाचं देणं घेणं नाही, मोक्ष म्हणजे काय मला जाणूनच घ्यायचं नाही असा म्हणतोय, त्याला काय सांगायचं कशाला? मुद्दा काय आहे बघा, बीज न पेरावे खडकी असं म्हणून हे सवंगपणानं वाटत जाऊ नये. म्हणून वरची ओवी लक्षपणे गूढपणे आपले मोडं म्हटलेलं आहे. हे न सांगणारे मी गोष्ट तुला सांगायला लागलो असं अर्जुनाला भगवंत म्हणतात. याचं कारण तेच आहे, ते गुपित ज्ञान आहे, गुह्य ज्ञान आहे. आणि ते गुह्य ज्ञान कुठेही जाऊ नये म्हणून वेगळं बी खास काढलेलं असतं. ते खास पेरायसाठी असतं. खायचं वेगळं, त्याला प्रपंच म्हणायचा, आणि खास काढलेलं बाजूचं आहे हे ज्ञानरूप आहे, ज्ञानाचं बीज आहे. आणि ते बीज आहे ते खास पेरणीसाठी असतं. तसं ते गूढ आत्मज्ञानाचं बीज आहे ते फक्त अनन्य भक्तासाठीच असतं. आत्मज्ञान कुणालाही दिलं जात नाही. हे ज्ञान जे आहे ते ज्ञान कुणालाही देत नाही. पण जर शिष्याची तर भूमी तयार असेल, ती सुपीक असेल, तर गुरु पण तयारच असतात, द्यायचंच असतं. थानात दूध असतंच असतं, गाईला द्यायचंच असतं, वासराला. दोन्ही दृष्टांत एकदम घेतले ना आपण. थानात दूध असतंच, द्यायचंच असतं, पण वासरू मिळालं पाहिजे ना, आईला बाळ मिळालं पाहिजे ना. बाळाशिवाय आई काय त्या दुधाचा उपयोग करणार आहे? गाय काय थाण्यातला दुधाचा उपयोग करून घेणार आहे? थानाला कुठं त्याचा उपयोग आहे? काहीच नाही, काहीच उपयोग नाही. योग्य शिष्य अनन्य नाही मिळाला तर गुरूंच्या ज्ञानाचा तरी उपयोग काय आहे? त्यामुळं गुरूंच्याकडे असलेल्या ज्ञानाला शिष्यच भेटत नाहीत. असं हेच भगवंताची बोलणं आपण बघितलं ना, अर्जुना आम्ही वाडे कोडे, अखंड बोलो आवडे, पण काय की जे न बोडे जोडे पुसते ऐशे.
कोण विचारणारच भेटणं झालेलं आहे. ज्ञान आहे, दूध आहे थानामध्ये, मुळामध्ये बीज आहे. भूमीत जर नांगरलेली नसेल तर काय करायचं? भूमी नांगरलेली आहे, त्यात बीज टाकलंच पाहिजे. मग ते वाया गेलं असं कसं म्हणावं? तर ते वाढतच जातं. म्हणून म्हणता तरी ते सांडी विखरू गेले म्हणू काही, ते बाजूला गेलं, वाया गेलं असं म्हणता येईल का ते दिलेलं ज्ञान? नाही. ही परंपरा चालत राहते, तशी परंपरा चालणारी असते. म्हणून या दोन ओवींचा विचार एकत्र आपण करायचा. बघा ते दोन दृष्टांत, की आगा थानी कीर दूध गोड, फरी थानाशीच नव्हे की गोड, म्हणून सरो का सेवित याची साड, तरी अनन्य मिळे. मुडा मुनी बीज काढिले, मग निर्वाळले या भूमी पेरिले, तरी ते सांडी विखरू गेले म्हणू काही. दोन ओव्यांचा विचार आपण आजच्या चिंतनामध्ये केलेला आहे. पुढची आणखीन ही ओवी ज्ञानाचा अधिकारी अर्जुन कसा आहे याचं उदाहरण देऊन माऊली स्पष्टीकरण देणार आहेत. आजची सेवा आता इथंच आपण पूर्ण विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.